नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण कालमापन म्हणजे दिनदर्शिकेचा अभ्यास करणार आहोत. यावर हमखास परीक्षेला प्रश्न विचारला जातो बघा टी-ई-टीमध्ये आणि टेटमध्ये पण. सामान्य वर्ष आणि लीप वर्षाचा जर कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर आपल्या लक्षात येईल की सामान्य वर्षाचे दिवस 365 असतात, तर लीप वर्षाचे दिवस 366. म्हणजे लीप वर्ष एका दिवसानं मोठं असतं. म्हणजेच 365 चे बघा 52 आठवड्याने 1 दिवस होतो. आणि हे जे लीप वर्ष मग काय होणार आहे, 1 दिवस पुढे म्हणजे 52 आठवडे 2 दिवस येणार आहे. ते 1 दिवस जादा असतो त्यामुळं. मग सामान्य वर्ष आणि लीप वर्ष कसं ओळखायचं? तर सामान्य वर्षाला 4 ने भाग जात नाही, आणि लीप वर्षाला 4 ने निशेष भाग जातो किंवा ज्या सणाच्या शेवटी 2 शून्य असतात किंवा 400 ने निशेष भाग जातो ते लीप वर्ष ओळखावं. म्हणजे लीप वर्षाला काय 4 ने निशेष भाग जात असल्यास त्याला लीप वर्ष म्हणायचं. आणि सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतो, तर बाकीचे वार प्रत्येकी 52 वेळा येतात. फक्त 1 जानेवारीचाच वार काय होतो 53 वेळा होतो. तर लीप वर्षात फेब्रुवारीचे दिवस 29 असतात आणि अ, ली अ, फेब्रुवारीचा 29चा दिवस असतो, 29 असतो त्यामुळे लीप वर्षात 1 दिवस वाढतो. फेब्रुवारी हा इथं 28चा असतो, इथे 29चा असतो आणि लीप वर्षात 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचे 2 वार 53 वेळा येतात आणि बाकीचे वार 52 वेळा येतात. इथं 1 जानेवारीचा वार तेवढा 53 वेळा येतो, बाकीचे वार 52 वेळा येतात. आणि सामान्य वर्षामध्ये बघा 1 दिवस जादा असल्याने पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार 1 दिवसाने पुढे जातो. म्हणजेच 1 जानेवारीला बुधवार असेल तर पुढल्या वर्षी 1 जानेवारीला गुरुवार असणार आहे. म्हणजे 1 जानेवारीचा वार 1 दिवसानं पुढे जातो. तर लीप वर्षामध्ये काय होतं 2 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. 2 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला असतो. लीप वर्षात 2 दिवस जादा असल्याने 1 मार्चच्या पूर्वीच्या त्याच तारखेचा वार पुढील वर्षी 2 दिवसांनी पुढे जातो. कारण 2 दिवस जादा असल्याने काय होतं तर 2 दिवसांनी पुढे जातो. 1 जानेवारी म्हणजे 1996ला सोमवार आहे, ही लीप वर्ष आहे. तर 1 जानेवारी 1997 पुढलं सामान्य वर्ष आहे. तर 2 दिवसांनी पुढं सोमवार, मंगळवार, बुधवार आलेला आहे. बघा 2 दिवसांनी पुढे जातो 1 जानेवारीचा वार. आता काही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की आपल्याला वेळ नसतो. गणितात सराव करावा लागतो. त्यामुळं आपण काही हिंट लक्षात ठेवायचे आहेत. तर बालदिन 14 नोव्हेंबर, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, टिळक पुण्यतिथी असते 1 ऑगस्टला बघा. हे दिन जे आहेत ते एकाच वारी येतात. म्हणजे बालदिनचा वार रविवार आहे म्हणून विचारलं आणि 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथी आहे, त्याचा वार किती? तर तोच असणार आहे, रविवारच असणार आहे. शिक्षक दिन 5 सप्टेंबर शनिवारी आहे असं विचारलं आणि स्वातंत्र्य दिन कधी असेल? तर तोच वार येणार आहे. म्हणजे हे चारही वार काय असणार आहेत? तर एकाच दिवशी येतात. मग ह्याच्यातलं कुठलाही वार त्यांनी दिला असेल तर तोच वार लिहायचा आहे. म्हणजे हिंट लक्षात ठेवायची आहे. बा, शी, स्वा, टी म्हणजे बालदिन, शी म्हणजे शिक्षक दिन, म्हणजे स्वातंत्र्य दिन, टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. हे एकाच दिवशी वार येतात. आणि कोणत्याही वर्षात गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि नाताळ. गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते, महाराष्ट्र दिन 1 मेला असतो, नाताळ 25 ऑगस्टला 25 डिसेंबरला असतं. चुकून इथं ऑगस्ट झालेला आहे. 25 डिसेंबर नाताळ. तर हे एकाच वारी येतात. म्हणजे काय तर लक्षात ठेवायची हिंट गा, म, ना. गा म्हणजे गांधी जयंती, म म्हणजे महाराष्ट्र दिन आणि ना म्हणजे नाताळ. हे एकाच वारी येतात. एवढे 2 हिंट लक्षात ठेवल्या तर तुमचा परीक्षेतला वेळ वाचणार आहे. आता आपल्याला बघा ह्या चार्टच्या द्वारे आपण काय करू शकतो तर पहिले आपण 3-3 महिन्याचे असे काय केलेले आहे तर डिस्ट्रिब्युशन केलेलं आहे. आणि लीप वर्षामध्ये काय आहे तर पहिल्या 3 महिन्यातच 1 दिवस वाढतो. म्हणजे हा 366चा असतो लीप वर्ष आणि सामान्य वर्षात 1 दिवस कमी असतो पहिल्या 3 महिन्यातच. तर तो कारण का तर फेब्रुवारी महिना काय असतो सामान्य वर्षामध्ये 28चा असतो, लीप वर्षामध्ये 29चा असतो. तर अशा पद्धतीनं 1 जानेवारी ते 31 मार्च 90 दिवस होतात सामान्य वर्षामध्ये. लीप वर्ष असेल तर तिथं 91 दिवस असतात.
1 एप्रिल ते 30 जून 91 दिवस असतात हे दुसऱ्या 3 महिन्यामध्ये. तिसऱ्या 3 महिन्यामध्ये 1 जुलै ते 31 सप्टेंबरमध्ये 92 दिवस असतात. चौथ्या 3 महिन्यामध्ये 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 92 दिवस असतात आणि एकूण वर्षाचे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर सामान्य वर्षात 365 दिवस असतात, लीप वर्षात 366 दिवस असतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, हा टेबल आपल्याला काय होतो, एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी उपयोग होतो. नंतर बघा, दिनांक आणि वार असलेले महिने म्हणजे काय काय असे आहेत की सामान्य वर्षामध्ये काय काय महिने महिन्यांचे तारीख आणि वार एकाच दिवशी येतात आणि लीप वर्षामध्ये असे महिने आहेत की त्यांचे सुद्धा तारीख आणि वार एकाच दिवशी येतात. ही जर हिंट तुम्ही लक्षात ठेवली तर त्यांनी जर आपल्याला कोणत्याही म्हणजे प्रकारचा प्रश्न विचारला, समजा वाढदिवसावरती प्रश्न विचारला, अजून 5 महिन्यांनी काय कुठला वार येईल वगैरे असं विचारलं, तर ते लीप वर्ष असेल तर आपण काय करायचं, लीप वर्षातले कुठले महिने सारखे आहेत ते लक्षात घ्यायचं आणि उत्तर द्यायचं. सामान्य वर्ष ते असेल तर सामान्य वर्षामध्ये कुठले महिने सारखे आहेत ते घ्यायचं, आहे ते उत्तर द्यायचं. कारण त्या तारखेचा तो वार आणि दुसऱ्या महिन्यातल्या त्या तारखेचा तो वार समान असतो. सामान्य वर्षामध्ये काही असे महिने आहेत तर ते कुठले महिने आहेत, तर सामान्य वर्षामध्ये जानेवारीला ज्या तारखेला जो वार आहे तोच वार आणि तीच तारीख ऑक्टोबर महिन्यामध्ये असते. म्हणजे त्याच तारखेला तोच वार असतो ऑक्टोबर महिन्यामध्ये. म्हणजे जानेवारी आणि ऑक्टोबर हे कॅलेंडरमधले वर्ष सारखे, महिने सारखे असतात. फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर हे महिने सुद्धा काय असतात सामान्य वर्षामध्ये. फेब्रुवारीचा जो ज्या ज्या तारखेला जो वार आहे तोच वार मार्चच्या त्याच तारखेला असणार आहे, तोच वार नोव्हेंबरच्या त्याच तारखेला असणार आहे. म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर या महिन्याचं कॅलेंडर समान असणार आहे. म्हणजे तोच वार तोच हे असणार आहे. आपण जर उघडून बघितलं कॅलेंडरमध्ये तर तुम्ही बघू शकता ते आहे तेच असतात वार आणि तारीख. एप्रिल आणि जुलै ते सुद्धा कॅलेंडर सेम टू सेमच असणार आहे. फक्त तारीख आणि वार एवढं लक्षात घ्यायचं आहे. एप्रिलच्या ज्या तारखेला जो वार आहे तोच वार जुलैच्या त्या तारखेला असणार आहे. सप्टेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने सारखेच असणार आहेत त्या सामान्य वर्षामध्ये. आता लीप वर्षामध्ये कुठले महिने सारखे असतात बघा. जानेवारी हा एक महिना कॅलेंडरमध्ये जसा आहे तसाच एप्रिल हा महिना असतो आणि एप्रिल जसा आहे तसाच जुलै. म्हणजे जानेवारी, एप्रिल आणि जुलैचं कॅलेंडर समान असतं. कारण ज्या तारखेचा वार तोच एप्रिलमध्ये पण असतो. फेब्रुवारी आणि ऑगस्ट हे 2 महिने सारखेच असतात. मार्च आणि नोव्हेंबर हे 2 महिने सारखेच असतात. सप्टेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने सारखेच असतात. म्हणजे 1 सप्टेंबरला जो वार आहे तोच वार 1 डिसेंबरला पण असणार आहे. म्हणजे आहेतच 1, 2, 3 आहे तेच वार येणार आहेत तारखेला. म्हणजे सामान्य वर्षात हेच सांगितलेलं आहे. तिन्ही वार सारखेच असतात. लीप वर्षात पण असंच आहे. आता बघा, आपण जर एक्झाम्पल सोडवलं तर 2 पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. कुठल्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. त्यांनी काय सांगितलंय, 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता. तर 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल? तर काय करायचं आहे, तर 31 दिवसाचा महिना असेल तर 3 ने वार पुढे सरकतो. ही एक हिंट लक्षात घ्यायची आहे. 30चा महिना असेल तर 2 ने पुढे सरकतो. 29चा महिना असेल तर 1 ने पुढे सरकतो आणि 28चा महिना असेल तर तोच वार येतो. ही 4 हिंट तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर आपलं कॅल्क्युलेशन कमी होतं. म्हणजे काय तर ही हिंट सोपी आहे की कॅल्क्युलेशन कमी होतं. 3, 2, 3 बेरीज कमी होते आणि काय त्याला भागिले 7 न गुणायचं आहे आणि मग तुम्ही काढू शकता. मग जेवढी बाकी राहते तेवढे वार पुढे मोजायचे. शनिवार आहे, शनिवारच्या पुढे 3 बाकी राहिलेले आहे. शनिवारच्या पुढे 3 मोजायचे. मग काय 3 दिवसांनी पुढे सरकेल म्हणजेच काय येणार आहे, मंगळवार येणार आहे. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार येणार आहे. तर याचं उत्तर येणार आहे मंगळवार. तर अशा पद्धतीने आपल्या परीक्षेला 2 प्रश्न पडलेले आपण पाहूया. बघा, परीक्षेमध्ये पडलेला एक क्वेश्चन आहे पहा. असा विचारला आहे की एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवार आहे, त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल? तर आता हे गणित तुम्ही काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र दिन विचारलेला आहे, बरोबर आहे का? मग आता आपली हिंट एक आपण बघितलेली आहे की काय बाशी, स्वाटी आणि गामणा. तर हे काय हिंट इथं लागू पडत नाही, कारण महाराष्ट्र दिन गामणामधला विचारलाय आणि बाशी स्वाटीमधला बालदिन विचारलाय. त्यामुळे आपल्याला हे गणित सॉल्वच करावं लागणार आहे. तर आता बघा,
कसं सॉल्व करायचं, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र दिन. आता महाराष्ट्र दिन आपल्याला माहीत आहे, काय माहीत आहे, तर महाराष्ट्र दिन आहे तो 1 मेला असतो. महाराष्ट्र दिन 1 मेला असतो. 1 मेला काय असतो, महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन. आणि नंतर काय त्यांनी विचारले, बालदिन. आता बालदिन कधी असतो, तर 14 नोव्हेंबरला असतो. 14 नोव्हेंबर बालदिन. तर आता महाराष्ट्र दिन त्यांनी सांगितले रविवारी आहे. तर बालदिन कधी असेल, तर त्याच वर्षीचा काय असणार आहे, बालदिन कोणत्या वारी असेल, अशा पद्धतीनं प्रश्न आहे. तर आता हा प्रश्न तुम्ही कसा सोडवायचा, तर मे आहे, जून आहे, जुलै. आता आपल्याला नोव्हेंबरपर्यंत लिहावं लागणार. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. बरोबर आहे का? आता हे मे हा 31चा, जून 30चा, जुलै 31चा, ऑगस्ट सुद्धा 31चा. हे लगातार 31चे 2 आहेत, ते तेवढे लक्षात ठेवायचं आहे. हा सप्टेंबर 30चा, हा 31चा, आणि आता इथं 14 नोव्हेंबरचा आपल्याला वार विचारलेला आहे. हे वरले 14 झाले. तर आता आपल्याला हिंट काय सांगितल्या, 31चा महिना असेल तर 3ने वार सरकतो पुढे, 30चा महिना असेल तर 2ने सरकतो, 31चा 3ने, 2ने आणि 3ने, ह्यांची बेरीज येणार. ह्यांची बेरीज करायची आपण. आता आपल्याला काय कॅल्क्युलेशन करावं, असं करायचं आहे आपल्या हिंटनुसार. स्टेप बाय स्टेप काय आपल्याला मार्क मिळणार नाहीत. हा MCQ टाईप आपली TETची प्रश्न परीक्षा असणार आहे. तर तुम्ही हे जी बेरीज भागिले 7 करू शकता, ह्या महिन्यांची बेरीज भागिले 7 करू शकता, किंवा कितीने पुढे सरकतो ही काय कॅल्क्युलेशन कमी होतं, त्यामुळे हे जी सुद्धा बेरीज करू शकता. 3 1 3 3 6 3 3 9 3 4 12 13 14 15 16. आता हे 16 झाले, भागिले किती, 7. 7 एके 7, 7 दुनी 14, 15 16. 2 ही बाकी राहिली. 2ने पुढे सरकवायचा वार. 2ने पुढे म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, मंगळवार. उत्तर काय आलं आपलं, मंगळवार. त्याच वर्षी बालदिन आपला कधी असणार आहे, तर मंगळवारी असणार आहे. तर हा झाला हे क्वेश्चन. आणि तुम्ही जर तुमच्या ह्याच्यानुसार काय करणार असाल, तर तुम्ही जर ह्या महिन्यांची बेरीज करणार असाल तरी पण करू शकता आणि उत्तर काढू शकता. आणि ते जी बाकी उरेल त्याला 7नच भागायचं आहे. ही जी बेरीज करून 7नच भागायचं, आणि उत्तर येईल, बाकी येईल ती तेवढी घरं पुढे यायची. हे जी सुद्धा बाकी 2च येणार आहे, आणि तेवढी घरं पुढं मंगळवार येतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. ही पद्धत मला वाटते सोपी आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, तर आपण मगाशी सांगितलं तसं 31 दिवसाचा महिना असेल तर 3ने वार पुढे सरकतो, 30चा 2ने वार पुढे सरकतो, 29चा महिना असेल तर 1ने पुढे सरकतो, 28चा महिना असेल तर तोच वार येतो. तर अशा पद्धतीनं ही आपली हिंट लक्षात ठेवून काय करायचं आहे, एकदम सोप्या पद्धतीने आन्सर काढायचा आहे. दुसरा क्वेश्चन पहा, आपल्याला एक विचारलेला आहे, काय आहे पहा, 94चा. स्वरालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2013ला शुक्रवारी होता, तर तिचा जन्मदिवसाचा वार कोणता? तर आता हीच हिंट वापरायची आहे, फक्त मागं जायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही हे गणित काय करायचं आहे, कमेंटमध्ये ह्याचा आन्सर मला द्या. बघा तुम्ही ड्रॉप करून की ह्याचं उत्तर काय येतं, कमेंट करून सांगा. थँक्यू.